राज्यामधील मराठवाड्यासारख्या भागामध्ये मोठे उद्योग यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमधून देशातील चौथा आणि महाराष्ट्रामधील पहिला रेल्वे बोगी निर्मिती कारखाना लातूर येथे सुरू करण्यात आला असून याचा शुभारंभ पंतप्रधानांनी अहमदाबाद येथून ऑनलाईन पद्धतीने केलाय। लातूरच्या विस्तारित औद्योगिक वसाहतीमध्ये 350 एकरामध्ये हा रेल्वे कोच बनवण्याचा कारखाना उभारण्यात आला असून यामधून दरवर्षी 250 वंदे भारत रेल्वेचे कोच तयार करण्याचा मानस आहे। या कारखान्यामुळे लातूर शहरामधील युवकांना रोजगारीची स्वप्नपूर्ती होणार असून सबका साथ सबका विकास हे सरकारचे उद्दिष्ट साध्य होते अशी माहिती या प्रसंगी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले। या कार्यक्रमाला खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठवाड्यासाठी एक सोन्याचा दिवस म्हणायला हरकत नाही, कारण मराठवाड्यामध्ये रोजगार हा एक फार महत्त्वाचा विषय आहे आणि मराठवाड्यातून सर्वात अधिक स्थलांतर हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। मी लातूरच्या जनतेच्या वतीने आम्ही सर्वजण एकत्रित, खासदार साहेब आहेत, आमच्यासोबतचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्वजण आणि लातूरची जनता ही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे लाख लाख आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो, कारण त्यांनी हा प्रकल्प जो देशातला आणि महाराष्ट्रातला हा पहिला रेल्वे कोच कारखाना, मेट्रो कोच कारखान्याचा प्रकल्प हा महाराष्ट्राला दिला आणि त्यातून मराठवाडा आणि लातूरला दिला, त्यासाठी त्यांचे आभार ही या ठिकाणी व्यक्त